शेतातील वीज पंपाच्या मोटारींच्या चोरीत वाढ, शेतकरी हवालदिल. अरोली परिसरात गेल्या काही दिवसांपासून शेतातील विद्युत पंपांची मोटारींची चोरी होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत शेतातील मोटारी लंपास केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून शेतकरी सध्या चिंतेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार रोशन उमप व लीलाधर उमप या शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीवर बसवलेल्या विद्युत मोटारी चोरट्यांनी चोरून नेल्या आहे. केवळ मोटारच नाही तर त्यासोबत असलेल्या केबलाचीही चोरी करण्यात आलेली आहे. पिकांना पाणी देण्याचे दिवस असतानाच मोटारी चोरीला गेल्यामुळे शेतकामात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान शेतकऱ्यांनीही आपल्या साहित्याची सुरक्षा करण्यासाठी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात येत आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर प्रतिनिधी राहुल पानतावणे. आम्ही बाहेरून माहिती घेतली, अशा चौकशा केल्या तर या पोलीस स्टेशन अंतर्गत भरपूर चोरीचं प्रमाण वाढलं आहे. 25-33 मोटारी, कोणाचे केबल चोरी गेले आहेत आणि गावामध्ये काही चोरी करणारे जे काही लोक पोरबार आहेत त्यांना ना विचारपूस केली ना त्यांना बोलवलं. ते गावातले जे चोर आहे बाहेरचे आहेत त्याच्यावर थोडासा आळा घालून आम्हाला न्याय देण्याची कृपा करावी, बस ही एवढीच विनंती आहे. मी लीलाधर उमप, मुक्काम पोस्ट अरोली इथला रहिवासी असून हे माझं शेत आहे आणि माझ्या शेतामध्ये 20 तारखेला माझ्या विहिरीतली एक मोटार, सबमर्सिबल मोटार आणि खाती एक बोर आहे. त्या बोरमधून केबल काढून आणि त्याच्या बोरच्या पलीकडे एक विहीर आहे, त्या विहिरीतली, त्याही आमचीच विहीर आहे, त्या विहिरीतली केबल काढून सणाने मोटार नाही आली, त्याचा चोरून नेलेला आहे. हा सगळा 2-3 याच्यातला मोटारी